आजकाल असं होतं ना की कामांना अजिबात हात लावावंसं वाटत नाही, खूप जास्त कंटाळा येतो आणि जसं माझे दिवस वाढत चाललेत ना प्रेग्नन्सीचे, तर तसं मला खूप जड होत चाललं आहे. असं आज मी ना अंगणवाडीत आलेली होती, कारण ना तिथे आता मला सांगणार होती की प्रेग्नंट लेडीने काय खायचं, काय आहार घ्यायचा. तसेच ना आता मला 7वा महिना पण लागेल, म्हणून त्यांनी ना त्यांच्या पद्धतीने माझे ओटभरणीचा कार्यक्रम पण करून घेतला होता. आणि मग तुम्ही बघू शकता, त्यामुळे त्यांनी मला ना प्रेग्नन्सीमध्ये खाण्याच्या सर्व वस्तू म्हणजे फळ, दही, गूळ वगैरे सर्व दिले होते. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग त्याने दिलेली केळी ना आम्ही खाऊन घेतली. आणि तसं स्वयंपाक वगैरे सर्व मी करून गेलेली, कारण मला माहिती होतं घरी यायला वेळ होणार होता आणि जीवनचे पप्पा पण घरी येणार होते जेवायला. त्यानंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना मी इथे कारले कापून घेत होती, कारण खूप दिवस झाले होते कारले आणि त्यातली काही कारले तुम्ही बघू शकता पिकली पण होती. मग ती कापून आहे ना छान अशी कंटेनरमध्ये ठेवून दिली आणि या कंटेनरमध्ये ना तुम्ही ना खूप दिवस भाज्या ठेवू शकता, ते अजिबात खराब होत नाही. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला मी इथे घेतली आणि आता इथे ना कारल्याची भाजी न करता वरून आमची शेवभाजी खायची होती, म्हणून तीच इथे करायला घेतली. तर आमच्या लाडोबाची मस्ती बघू शकता, तर जसं मोठे होत चालले तर तशी खूप मस्ती वाढत चालली आहे त्यांची. मग भाजीची ग्रेव्ही शिजते तोपर्यंत ना भाकऱ्या भाजायला घेतल्या. आता हे काम चालूच होतं तोवर पाणी आलेलं, म्हणून हाताहात तेही भरून घेतलं. आणि ना आजच्या रात्रीचा स्वयंपाक तसा साधाच होता, भाकरी, शेवभाजी आणि लसूण चटणी. आणि ना आमच्याकडे ना दर 15 दिवसांनी ना शेवभाजी घरात बनवतच असते मी, कारण ती आम्हा दोघांनाही आवडते. मग भाजीची ग्रेव्ही पण झालेली होती, मग शेव टाकून छान अशी मिक्स करून घेतली आणि आपल्या एका साईडला भाकऱ्या पण झालेल्या. त्यानंतर ना भाजीची ना गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर टाकून छान अशी आपली थाली रेडी करून घेतली. भाकरी, शेवभाजी आणि लसूण चटणी. चला या जेवायला. आणि सर्वात शेवटी जेवण वगैरे झाल्यावर ना उद्यासाठी हिरवे वाटाणे भिजत टाकले. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आपला इथेच संपतो. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.